भूमिहीनांना शेतीसाठी 100% अनुदान। तुम्ही अर्ज केला का? अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी हा शासनाचा एक प्रयत्न आहे। ही योजना नेमकी काय बघा। राज्यामध्ये राहणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून भूमिहीन शेतमजुरांसाठी राज्य सरकारने कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। भूमिहीनांना या योजनेअंतर्गत किती शेती मिळते बघा। 2 एकर ओलिताखालील किंवा 4 एकर कोरडवाहू शेतजमीन या योजनेतून मिळत आहे। त्यासाठी 100% अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही अर्ज कुठे करू शकता बघा। या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्याच्या सहाय्यक समाज कल्याण आयुक्त कार्यालयामध्ये संपर्क साधून परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागतो। नवीन वर्षामध्ये तरी मिळणार का? बीड जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अनुदान। 6760 शेतकऱ्यांचे 20 कोटी रुपये अनुदान लटकले। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते। लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर संबंधिताने 1 महिन्यात शेतामध्ये ठिबक बसवणे आवश्यक आहे। शेतकरी उधार पैसे घेऊन व्याजाने पैसे काढून शेतामध्ये ठिबक सिंचन बसवितात, परंतु शासनाकडून वेळेवर अनुदान मिळत नसेल तर पुढील काळामध्ये शेतामध्ये ठिबक बसवणाऱ्यांची संख्या खूपच कमी होऊ शकते। संत गाडगेबाबांचा खरा इतिहास हा नवीन पिढीसमोर येणे गरजेचे असल्याचे मत गाथा चिंतन ट्रस्ट संभाजीनगरचे अध्यक्ष डॉक्टर बालाजी जाधव यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त व्यक्त केले आहे। तसेच संत गाडगेबाबा हे चालते बोलते विद्यापीठ होते। त्यांच्या जीवनपटातून खूप शिकायला मिळते, त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून त्यांच्या जीवनपटाचे आकलन करावे असे आवाहन इंजिनियर सचिन तायडे यांनी सुद्धा केले। हिंगोली जिल्ह्यामध्ये राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा उपक्रम 44,000 बांधकाम कामगारांना मिळाले संसार उपयोगी साहित्य। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप ही प्रतीक्षा। 2.5 लाख शेतकऱ्यांची खात्यावर मदतीची रक्कम येईना, मंजुरी मिळून लोटले 12 दिवस। शेतकरी मित्रांनो, तुमच्या मते हे सरकार सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकते का? तसेच सोयाबीन व कापसाचे हमी दर वाढ करू शकते का? तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या। हवामान खात्याने वर्तविला गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज। ढगाळ वातावरणाने थंडीचा जोर ओसरला। किमान तापमान गेले 13.3 अंशांवर। शेतकऱ्यांची चिंता वाढली। खातेवाटपाची कसरत संपली। पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच। जिल्ह्यात ज्याचे जास्त आमदार त्याच पक्षाला पालकमंत्रीपदाचा फॉर्म्युला। महाबीजने शेतकऱ्यांचे हित जोपासले। महाबीजची 47वी वार्षिक सभा। स्वर्गवासी नानासाहेब सपकाळ यांच्या तैलचित्राचे अनावरण। प्रशासकीय मान्यता असून सुद्धा अकोला जिल्ह्यामध्ये रेंगाळली 4000 सिंचन विहिरीची कामे। अर्ध रब्बी हंगामातील तूर पीक फुलोऱ्यावर। उशिरा झालेली पेरणी शेतकऱ्यांना तारणार। पोर्टलवर पालक व विद्यार्थ्यांचे सारखे नाव, आधार कार्डवर वेगळे। अपार आयडीच्या कामामध्ये अडथळा। विद्यार्थी पालकांची नावे जुळेनात। तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे मानधन आता होणार नियमित। शिक्षक सहसंचालकाचे पत्र। देयके सादर करण्याचे आदेश। कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपले 21 कोटी रुपये। सरकारी निधी स्वतःच्या खात्यामध्ये केली वरती। छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा संकुलातील प्रकार। देशामध्ये 21 तर महाराष्ट्रात केवळ 16% वनक्षेत्र शिल्लक। सन 2023चा राष्ट्रीय वन अहवाल। हवामानामध्ये बदल। कार्बन साठा वाढला। 2 आठवड्यामध्ये दरात 2000ची कमी। हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हातावर तुरी। चिंता वाढली। सध्या स्थितीमध्ये तुरीचे भाव 7500 ते 8000 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत। 15 दिवसामध्ये क्विंटल मागे 2000 रुपयांनी भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पाणी गोठले। उत्तर भारत गारठला। अनेक राज्यामध्ये कडाक्याच्या थंडीचा कहर। दाट धुक्यामुळे दृश्यमानता घटली। पीक संकटामध्ये तरलं पण भावानं मारलं। तूर दरामध्ये 2000 रुपयांची घसरण। भाव 8100 रुपये। तसेच कांदा भाव कोसळले। निर्यात शुल्क हटवा। अकोला महापालिका नगररचना विभागाच्या कामामध्ये सुसूत्रता आणण्याची गरज। बांधकामाच्या शेकडो फाईल्स प्रलंबित। रब्बी पीक विम्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद, मात्र मोबदला मिळेना। तेल्हारा तालुक्यातील चित्र। शेतकऱ्यांमध्ये नाराजी। खर्चही निघेना। ते प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठवले एसडीओंकडे। खोटे प्रमाणपत्र सादर करून 13 लाभार्थ्यांना दिला घरकुलाचा लाभ। अकोला जिल्ह्यामध्ये 8668 लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता वितरित। पावसाळ्यामध्ये डोळ्यातून पूर वाहिला। नवं घर यावर्षी तरी पूर्ण होणार का? अर्थसत्र संपल्यानंतरही गणवेश मिळेना। पालकांमध्ये नाराजीचा सूर। 1.5 लाख विद्यार्थ्यांना स्काउट गाईडच्या गणवेशाची प्रतीक्षा। हरभरा पीक मर रोगाच्या कचाट्यामध्ये। 4500 हेक्टरवरील पीक धोक्यामध्ये। देऊळगाव राजा तालुक्यातील चित्र। कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यातील 3,87,772 लाभार्थ्यांची ई-केवायसी अपूर्ण। धान्य मिळण्यात अडचणी। पुरवठा विभागाचा पाठपुरावा।
वाशिम जिल्ह्यामध्ये तुरीच्या सोंगणीला वेग, शेतकऱ्यांना मजूर मिळेना, ढगाळ वातावरण, नुकसानीच्या भीतीने शेतकऱ्यांची लगबग. सिमेंट महागले, स्वप्नातील घरबांधणीमध्ये आर्थिक खोडा, गोणीमागे 10 ते 25 रुपयांची वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला जड. शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ, काही महिन्यापूर्वी झाली होती वाढ, सणासुदीमध्ये दरवाढ, मात्र हंगामापूर्वी हरभऱ्यात घसरण. हरभऱ्याला कोठे किती कमाल दर मिळालाय बघा. मनोऱ्यामध्ये 6,400 रुपये, वाशिममध्ये 6,430 रुपये, मंगरुळपीरमध्ये 6,350 तर कारंजामध्ये 6,200 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. आंतरजातीय लग्न करा, 50,000 रुपयांचे अनुदान मिळवा. लाल कांद्याच्या दरामध्ये घसरण, उत्पादन खर्च निघणेही झाले दुरापास, कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याची उत्पादकांनी केली मागणी. ढगाळ हवामानामुळे शेतकरी झाले चिंतातूर, विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता. मजुरांच्या टंचाईने उत्पादक झाले हैराण, ओतूरसह परिसरामध्ये कांदा लागवडीने पकडला वेग. प्रवाशांसह त्यांच्या कुटुंबियांना मिळणार माहिती, 9 वर्षापासून लालपरीचे लोकेशन मोबाईलवर. शेवग्याचा तोरा उतरला आणि भाज्याही झाल्या स्वस्त, 2 महिन्यानंतर बाजारामध्ये आवक वाढल्याचा परिणाम, शेवगा 40 ते 50 रुपये पाव किलो. पाणी असून पिकांना देता येईना, शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत करा, सोनी मोहा ग्रामस्थांची महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडे मागणी. हळदीवर हुमणीचाही प्रादुर्भाव, उत्पादन घट होण्याची शक्यता, तांबड्या करप्याने वाढवली हळद उत्पादकांची चिंता. शेतकऱ्यांची पसंती हरभऱ्याला, गव्हाच्या पेऱ्यामध्ये झाली घट, कळमनुरी तालुक्यामध्ये 50,575 हेक्टरवर रब्बीची पेरणी. वीज ग्राहकांनो ऑनलाईन वीज बिल भरा आणि स्मार्टफोन स्मार्टवॉच मिळवा, महावितरणाची लकी डिजिटल ग्राहक योजना. 3 विभागाकडून काम करण्यास नकार, समन्वय नसल्याने गोंधळ वाढला, बहिष्कारामध्ये अडकली ॲग्रिस्टिक योजना, शासनाकडून कामाची विभागणी नाही. TCS प्रणालीद्वारे पिकांची पाहणी संत गतीने, अवघ्या 30 हेक्टरवरील पीक पाहणी शक्य, केंद्र सरकारकडून नवीन सूचना जारी. शेतमालाच्या कायद्यावरील बंदी 31 जानेवारीपर्यंत कायम, जागतिक बाजारपेठेमध्ये प्रथमच पामतेलाचे दर वाढले. साहेब काही करा, आधी वन्य प्राण्यांना जाळ्यात घ्या, धावडा परिसरातील वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी, शेतकऱ्यांचे जागरण. खासगी व्यापारी देत आहेत हमीभावापेक्षा 721 रुपये कमी भाव, यंदा कापसाला कवडीमोल भाव, शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर. लातूर जिल्ह्यामध्ये महिलांसाठी मोफत शहर बस योजना, संविधान चौक रेणापूर नाका येथे नोंदणी केंद्र, स्मार्ट कार्डसाठी केंद्र संख्या वाढूनही प्रतिसाद मिळेना. अंगणवाडी सेविकांना प्रस्ताव दाखल करण्याचे आव्हान, लाडक्या बहिणींसाठी राबवलेल्या हातात खडकूही आला नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये कापसाला प्रति क्विंटल 6,900 रुपये भाव, 50 वर्षामध्ये सोने 300 तर कापसाचे भाव केवळ 20 पट. किनवट परिसरामध्ये अतिवृष्टीचे 80 कोटी 42 लाख रुपयांचा निधी प्राप्त, नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात होणार खात्यामध्ये जमा. सेलू तालुक्यातील प्रकार, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, KYC करून सुद्धा बँक खात्यावर अनुदान जमा होईना. कार्यालय सरकारी 2 कोटींची वीज बिले भरायला टाळाटाळी, 1016 कार्यालयांचा समावेश, वसुलीसाठी महावितरणचे दुर्लक्ष. परभणी जिल्ह्यामध्ये 350 कोटी रुपयांची अग्रिम रक्कम, शेतकऱ्यांना तात्काळ अदा करा. हंगामापूर्वी हरभऱ्याच्या दरामध्ये घसरण, शेतकऱ्यांच्या वाढल्या अडचणी, महिनाभरामध्ये बाजारात नवीन हरभरा दाखल. कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाचा दिलासा, फवारणी ड्रोनसाठी आता 4 लाखांचे अनुदान मिळणार. चुल्लाड सिहोरा परिसरामध्ये 2 एकरातील धान गेले आणि पीक विम्यापोटी केवळ 411 रुपयांची भरपाई, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार. अनेक हमालांची संख्या कमी, एका पोत्याची हमाली मिळते 10 रुपये, तुमसर बाजार समितीमध्ये बिहारच्या हमालांची एंट्री. अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा, BDO हरणीखेड यांचे आवाहन, कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. नागभीड परिसरामध्ये पीक विमा मिळाल्यास मोठी अडचण होणार दूर, 17,535 शेतकऱ्यांच्या नजरा पुन्हा पीक विम्याकडे. ऐन रब्बीच्या हंगामामध्ये रासायनिक खताचा तुटवडा, 3 महिन्यांपासून पुरवठा नाही, मक्याची पेरणी झाली, आता खताची मात्र आवश्यकता. नगदी पीक म्हणून प्राधान्य, 1023 हेक्टर क्षेत्रामध्ये केली पेरणी, इतर पीक घेण्याकडे कल, बहुगुणी जवस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल. शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, यशवंत परशुरामकर बाजार समितीच्या वतीने तारण कर्ज वाटप. विद्युत प्रवाहाच्या साहाय्याने धामणा बुट्टीटोला येथे चितळाची शिकार, 3 किलो मास जप्त, 11 जणांची मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी. 11 महिन्यातील स्थिती, नोंदणी नसल्यास विवाह ठरेल बेकायदा, विवाह नोंदणीकडे दाम्पत्याची पाठ, 470 जणांचीच नोंदणी.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये 4,500 शेतकऱ्यांनी स्वीकारला नवा मार्ग। विजेची मागणी करणाऱ्या शेत शिवारामध्ये प्रथमच सौर पंप। सिंचनासाठी 12,000 लाभार्थ्यांना हवा सौर कृषी पंप। मंजुरी मिळाली पण पूर्णत्व कधी? 140.10 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना। आता वनीकरांना अमृत योजनेची प्रतीक्षा। सौर ऊर्जेचा शेतीला हातभार, शेतकऱ्यांचे जागरण थांबणार। किनी, वाठार, गुंकीमध्ये पंपांना दिवसा वीज, ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा। कांद्याची आवक वाढली, दर आला 30 रुपयांवर। मध्य प्रदेश, कर्नाटकातील मार्केट ही फुल। कोपार्डे जिल्ह्यामध्ये ऊस रोपांची टंचाई, रोपाची 2 रुपये किंमत, लावण उगवत नसल्याने वाढला कल। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा।